विरोधी पक्षाचे जे नेते आहेत सिद्धार्थ रामभाऊ खरात यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? बाहेरचं पार्सल बाहेरच पाठवणार, बाहेरचं पार्सल बाहेरच पाठवणार. तुमचं मत नक्कीच संजय भाऊ यांना राहणार का? 100% माझंही मत, सर्व शेतकऱ्यांचं मत, सर्व लाडक्या बहिणीचं मत, ज्येष्ठांचं मत, थोरल्यांचं मत संजय भाऊ रामभाऊच्या पाठीशीच राहणार आहे आणि 1 लाख मताधिक्याने ते या मतदारसंघामध्ये चौकार मारणार आहे. आमच्या आमदार साहेबांनी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून या योजना या ठिकाणी राबवल्या, त्याच्यामुळे आमचं मत आणि जनतेचं मत कुठंच जाणार नाही. त्यांचं डिपॉझिट नक्की जप्त होणार. बा इज्जत त्यांनी रिझर्वेशन करून घ्यावं आणि मुंबईचं तिकीट बुक करावं. अल्पभूधारक आणि भूमी शेतकऱ्याच्या घरात विविध योजनेच्या माध्यमातून 1 लाख रुपये वार्षिक शेतकऱ्यांना पोहोचतायत. तर आपल्या मेहकर विधानसभा मतदारसंघाचा खरंच विकास झालाय का? काय वाटतंय तुम्हाला? मेहकर मतदारसंघाचा विकास झालाय हा 100% आहे. कारण हे लोकच जे आहेत हे लोकच तुम्हाला सांगतील, ही जनता तुम्हाला सांगेल. जे विरोधी गटाचे उमेदवार आहेत तो वारकरी नाही आहे, वारकऱ्याचा आव आणून तो जनतेची देशबोल करण्याचं काम या ठिकाणी करतोय. आता सोयाबीनचा हमीभाव जो दिलेला आहे त्याच्या नाफेड मार्फत सुद्धा खरेदी सुरू होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणतीही चिंता करण्याची आवश्यकता नाही. महायुतीचे सरकार भक्कमपणे शेतकऱ्याच्या पाठीशी उभे आहे. सन्माननीय खासदारांनी एकनाथभाई शिंदे यांच्या स्वरूपांच्या मतदारसंघाचं स्वरूप बदललं, त्यानुसार आमदार साहेब रायमुलकर साहेब 1 लाखाच्या फरकाने निवडून येतील. विरोधकाची हवा जायला सध्या, म्हणजेच त्यांना मत बी पडू शकणार नाही. 100% धनुष्यबाणाशिवाय सोयाबीनला हमी भाव योग्य मिळतोय का, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? शेतकऱ्याबद्दल सांगायचं झालं तर महाविकास आघाडी शिंदे सरकारने आपल्या शेतकऱ्यासाठी 1 रुपयामध्ये विमा दिला. त्यामध्ये 1-1, 1.5 लाख रुपये शेतकऱ्याचा त्यामध्ये विमा यावेळेस मिळवला. त्यानंतर आपलं एखादं कुटुंब असेल, शेतकरी कुटुंब असेल, अल्पभूधारक कुटुंब असेल, तर त्या कुटुंबामध्ये ज्या शेतकऱ्याला नावावर जमीन आहे त्यामध्ये PM सन्मान निधी आणि CM सन्मान निधी 12-12 हजार रुपये दोघांचे वेगवेगळे मिळतात. म्हणजे 24,000 रुपये ते त्याच्या घरामध्ये लाभ मिळतो. आणि तसेच लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून त्या 2 महिलांना 12-12, 15-15 रुपये महिना मिळतो. म्हणजे 30,000 रुपये वार्षिक ते त्यांच्या घरामध्ये जातात. अशी त्याची टोटल जर गेली तर 70 ते 80 हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या घरामध्ये पोहोचते आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार समस्तपणे उभे आहे. तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सुद्धा अशा विविध योजना सुरू आहेत. त्यामध्ये अल्पभूधारक शेतकरी किंवा भूमिहीन शेतकरी यांना सिंचन विहिरीसाठी 5 लाख रुपयाचं अनुदान दिलं जातं. त्यानंतर तसेच सिंचन घेण्यासाठी, ठिबक सिंचन करण्यासाठी आणि बियाणे वाटप केले जाते. त्यामुळे सर्व शेतकऱ्याच्या पाठीमागे सरकार समस्तपणे उभे आहे. एकंदरीत तुम्हाला म्हणायचं आहे की सरकार हे संपूर्णपणे शेतकऱ्याच्या सोबत आहे. 100% शेतकऱ्याच्या पाठीशी उभे आहे. हमी भाव, आता सोयाबीनचा हमी भाव जो दिलेला आहे त्याच्या नाफेड मार्फत सुद्धा खरेदी सुरू होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणतीही चिंता करण्याची आवश्यकता नाही. महायुतीचे सरकार भक्कमपणे शेतकऱ्याच्या पाठीशी उभे आहे. एकंदरीत समजा विरोधी गटाचे जे नेते आहेत तर हे शेतीमालाच्या हमी भावावरून राजकारण करतायत, हे तुम्हाला योग्य वाटतंय का? बिलकुल योग्य नाही. त्यांच्याजवळ हाच एक मुद्दा आहे, परंतु शेतकऱ्यांना त्यांच्या पाठीमागून मागच्या दाराने सरकार किती पद्धतीने मदत करते हेच मी तुम्हाला सांगितले आहे. प्रत्येक अल्पभूधारक आणि भूमी शेतकऱ्याच्या घरात विविध योजनेच्या माध्यमातून 1 लाख रुपये वार्षिक शेतकऱ्यांना पोहोचतायत. तसेच प्रत्येक शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये विमा मिळतोय. प्रत्येक शेतकऱ्यांना आता गोपीनाथराव मुंडे अपघात विम्याच्या मार्फत सुद्धा पैसे दिले जातात. जे जमिनीमध्ये रोही आणि इतर जनावरे नुकसान करतात त्याचा सुद्धा विमा त्यांना दिला जातो. आणि या आर्थिक वर्षात आपण जर पाहिला असेल, या 2.5 वर्षाच्या काळामध्ये, तर प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दरवर्षी 70, 1 लाख, 1.5 लाखापर्यंत मदत पोहोचलेली आहे. म्हणजे या 2 वर्षात प्रत्येक शेतकऱ्याला 5 लाखापर्यंत मदत झालेली आहे. त्यामुळे त्या विरोधकाच्या मुद्द्याला काही अर्थ नाही. शेतकऱ्याच्या पूर्ण पाठीशी हे सरकार उभं आहे. तुमचं मत नक्कीच संजय भाऊ यांना राहणार का? 100% माझंही मत, सर्व शेतकऱ्यांचं मत, सर्व लाडक्या बहिणीचं मत, ज्येष्ठांचं मत, थोरल्यांचं मत संजय भाऊ रामभाऊच्या पाठीशीच राहणार आहे आणि 1 लाख मताधिक्याने ते या मतदारसंघामध्ये चौकार मारणार आहे. चला तर धन्यवाद. या काकांची प्रतिक्रिया होती. एकंदरीत सरकार हे यांच्या जनतेच्या बाजूने आणि शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. तर आपल्या मेहकर विधानसभा मतदारसंघाचा खरंच विकास झालाय का? काय वाटतंय तुम्हाला? मेहकर मतदारसंघाचा विकास झालाय हा 100% आहे. कारण हे लोकच जे आहेत हे लोकच तुम्हाला सांगतील, ही जनता तुम्हाला सांगेल. कारण गेल्या 2.5 वर्षामध्ये शेती असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल,
स्वच्छता असेल, या सगळ्याच गोष्टीवरती त्यांचा या ठिकाणी काय केलेलं आहे की सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं माननीय आमदार साहेब यांच्या माध्यमातून माननीय आपले जे नामदार आहेत प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथजी शिंदे साहेबांना अतिशय चांगल्या प्रकारचं काम या तालुक्यातच नव्हे जिल्ह्यातच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी केलेलं आहे. चला तर आज आपण आलो आहे विधानसभा मतदारसंघ मेहकर या ठिकाणी. आज विधानसभेच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे आणि प्रचंड लोकांचा प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. तर आपण बघू शकता मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेकडून डॉक्टर संजय रायमोळकर आणि उबाटा गटाकडून सिद्धार्थ खरात यांच्यामध्ये जोरदार लढत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. संजय रायमोळकर यांच्या प्रचारासाठी आज एकनाथ शिंदे यांची प्रचार जाहीर सभा या ठिकाणी आहे. तर जाणून घेऊयात या ठिकाणी जनतेचा कौल नेमका कोणाला असेल. तर या काकांना विचारूयात. तर इथला जो सोयाबीनचा प्रश्न आहे, सोयाबीनच्या प्रश्नाबद्दल जो मूळ हमी भाव आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? नाही, सोयाबीनचा हमी भाव तर शासनानं नाफेड चालू केलेला आहे ना. भाव जरी पडलेले असतील मधले व्यापारी जर तुम्हाला लुटत असतील तरी त्याला पर्याय शासनानं केलेला आहे ना. नाफेड मध्ये सोयाबीन खरेदी चालू आहे आणि भविष्यात लोकांनी त्या नाफेडकडे वळायला पाहिजे. तिकडे व्यापाऱ्याला माल जो असतो तुम्ही नाफेडकडे का जात नाही? इथं पर्याय म्हणून विरोधक जे समजा सोयाबीनच्या हमी भावाबद्दल राजकारण करतायत, तुम्हाला ते योग्य वाटतंय का? नाही, याच्यात हमी भावाबद्दल राजकारण करण्याचा अर्थच नाही ना. की शासन तुम्हाला व्यापाऱ्याकडे मार्ग बंद करून तुम्हाला स्वतः शासन खरेदी करायला तर तुम्ही शासनाकडे जाल काय हरकत आहे? तर सोयाबीन सोडून तुम्हाला इतरत्र पिकाबद्दल काही पर्याय म्हणून वाटतंय का, दिसतंय का तसं काही? नाही, भरपूर पर्याय आहेत. त्याला पर्याय मका पीक आहे, त्याला पर्याय भाजीपाला आहे, त्याला पर्याय तूर आहे, हरभरा आहे, भरपूर पर्याय आहेत. आणि शेतकऱ्याने बाकीच्या पिकाकडे बी वळणं गरजेचं आहे. एकच सोयाबीन धरून बसण्याचा अर्थ नाही. ज्यावेळेस हाती पीक कोणतं होते त्याला थोडं मार्केटिंग कमी येते, तो निसर्गाचा नेहमी. हो, तर एकंदरीत काकाचं असं म्हणणं आहे की सोयाबीन हा पर्याय नाही, तर पर्याय भरपूर असतात. तर सोयाबीनला मुख्य पीक न बघता दुसऱ्या पिकाकडे वळून शेतकऱ्यांनी स्वतःची प्रगती करून घ्यावी असं त्यांचं म्हणणं आहे. तर ठीक आहे काकाचं धन्यवाद. काका तुम्ही पाहिजे तर तुम्हाला कोण वाटतं का, कोणाची हवा आहे? संजू भाऊ रायमोळकर 1 लाखाच्या फरकाने येणार. संजय भाऊ रायमोळकर या ठिकाणी 1 लाखाच्या फरकाने येतील असा जनतेला विश्वास आहे. काका तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला पण वाटतं 75,000 येणार ते निवडून. तर विरोधी पक्षाचे जे नेते आहेत सिद्धार्थ रामभाऊ खरात यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? बाहेरचं पार्सल बाहेरच पाठवणार. जनतेचा असा कौल आहे की ज्या उमेदवाराचं इथं अस्तित्व नाही त्या उमेदवाराला इथं स्थान दिलं जाणार नाही असे जनतेची एकंदरीत प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. तर संजय भाऊ रायमोळकर यांच्याकडेच जनतेचा कौल जाताना आपल्याला दिसत आहे. ते काकांना विचारूयात. आमचे महायुतीचे रामोळकर उमेदवार निवडून येणारच, पण आम्हाला पूर्णपणे आमच्या मेकर तालुक्यात शेती करून दे, क्षेत्ररस्ते करून देणार. त्याची शेतीचा प्रश्न तुम्हाला आता आजचा जो सोयाबीनला भाव आहे तुम्हाला योग्य वाटतोय का सरकारकडनं? वरचे जागतिक बाजारपेठेवर येते. जागतिक बाजारपेठेचा विषय देऊ बाजार भावाचा. तर शेतीमालाच्या इतर समजा तुमचं प्रमुख पीक आहे सोयाबीन, बाकी मग मका असेल, उडीद असेल, तूर असेल, तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? याला हमी भाव आहे, पुन्हा तुम्हाला शासनाकडनं अनुदान मिळतंय, याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? तुम्हाला लाडकी बहीण योजना असेल, योजनांबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? अनुदान भेटतंय आम्हाला. योजनाबद्दल चांगल्या योजना आहे या सरकारने. लाडक्या बहीण योजनेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? लाडकी बहीण योजना ही सरकारने चालू केलेली अतिशय उत्तम योजना आहे आणि त्यामुळे महिलांना जो 1500 रुपये महिना चालू केला आहे त्यांनी, त्यातून महिला वर्ग सर्व खुश आहे. तर एकंदरीत जनतेच्या अशा प्रतिक्रिया आहेत. तर समाधानकारक संजय रायमोळकर यांचं या ठिकाणी नक्कीच विजयाचा कौल असेल असं दिसून येत आहे. तर काका काय वाटतंय, कोण येईल? काय वाटतंय तुम्हाला, कोण येईल निवडून? हे येणार आहे धनुष्यबाण. धनुष्यबाण येणार, संजय रायमोळकर साहेब येणार नक्की. तर जाणून घेऊया नेक्स्ट समोरच्या व्यक्तीकडून आपण बघूया काकांकडनं यांचं काय म्हणणं आहे. तर तुम्हाला काय वाटतं काका, कोण निवडून येईल? 100% धनुष्यबाणाशिवाय राहत नाही. 100% धनुष्यबाण येणार. विकास कामं झालीत का तुम्हाला असं वाटतंय का? इथं भरपूर कामं झाली. आमच्या गावातले सभामंडप झाले, 5 ठिकाणी सभामंडप झाले आमच्या उकळी सोकळी 5 ठिकाणी. तुम्ही कुठून आलात? उकळी सोकळी म्हणजे सर्व समाजानं, प्रत्येक समाजानं सभामंडप दिले काय ना. आम्ही बौद्ध समाज माणसं आहे तरी आम्हाला 20 लाखाचा सभामंडप दिला. वेगवेगळ्या ठिकाणाहून इथं मंडळी आलेली आहे. शिंदेची जाहीर सभा या ठिकाणी आहे. तर बघूया जनतेचा कौल नेमका कोणाला आहे. तर या काकांना विचारूया जनतेचा कौल नेमका कोणाकडे असेल.
आम्ही सर्वजण एकजुटीनं यावेळेस डॉक्टर संजयजी रायमुलकर साहेब यांचं काम करणार आहे आणि ते जास्तीत जास्त निवडून येतील. तर कितीच्या फरकाने येतील असा अंदाज आहे तुम्हाला? फरकारा म्हणजे जवळपास 90% मतदान धनुष्यबाणालेच होणार नागापूरमध्ये, 100%. तर एकंदरीत काकांची प्रतिक्रिया ही संजय भाऊ रायमुलकर यांना आहे. तर समोरच्या यांच्याकडनं जाणून घेऊया आपण, तुमचं काय मत आहे? आमचं मत संजयजी रायमुलकर साहेबच निवडून येते 100%. भरपूर मत. विरोधी गटाच्या नेत्याबद्दल काय म्हणणं आहे? ते कुठं मुंबईला राहतात, ते कुठं आम्हाला भेटणारे विरोधी गटाचे नेते ते आहे. संजयजी रायमुलकर साहेब आमच्यासाठी कुठेही हजर आहेत, गोरगरिबासाठी कुठे बी हजर राहतात. कोणा निधीसाठी बी भरपूर निधी उपलब्ध करून दिला मंत्रालयातून त्यांनी. मेकर मध्ये भरपूर विकास केलेला आहे त्यांनी. तर एकंदरीत मतदारसंघाचा विकास हा संजय भाऊ रायमुलकर यांच्या हस्ते झालेला आहे असं जनतेची प्रतिक्रिया आहेच. पण तरी या उपाटा गटाचे जे काही उमेदवार आहे सिद्धार्थ खरात यांच्याबद्दल जनतेचं काय मत आहे आणखी या मंडळीकडून जाणून घेऊया. गेल्या 35-40 वर्षापासून सन्माननीय खासदार केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी जे या मतदारसंघाची पुनर्बांधणी केली आणि गेल्या 15 वर्षापासून सन्माननीय आमदार संजयजी रायमुलकर यांनी जे या मतदारसंघाचा विकास कामात भरगच्च सहभाग घेतला. गेल्या 2.5 वर्षापासून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जे कामाचा धडाका लावला, लाडकी बहीण योजना असेल, ग्रामीण रुग्णालयाचे प्रश्न असेल, गावातील रस्ता असेल, सन्माननीय खासदार एकनाथभाई शिंदे यांच्या स्वरूपाने मतदारसंघाचं स्वरूप बदललं. त्यानुसार आमदार साहेब रायमुलकर साहेब 1 लाखाच्या फरकाने निवडून. धन्यवाद. एकंदरीत या जनतेचा कौल बघता आणखी एक काका आहेत आपल्या समोर, यांच्या बाईट घेऊया, बघूया. संजयभाऊ रायमुलकर जे आहेत ते कमीत कमी 1 लाखाच्या फरकानं 100% निवडून आल्याशिवाय राहणार नाही. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला की कारण त्यांचा तळागाळामध्ये जो संपर्क आहे तो एवढा दांडगा आहे की या मतदारसंघामधलेच नाही तर बाकीच्या आमदाराचा कोणत्याच आमदाराचा नाही. त्यामुळे ते 1 लाखाच्या फरकाने 100% निवडून येणार. काय काका, कोणाची हवा आहे मतदारसंघामध्ये? रायमुलकर साहेब 100% निवडून येतात. अनापोत सर्दी सिद्धेली येऊ शकतात. अनापोत विरोधी पक्ष नेत्यांचे चांगलं जोरदार या ठिकाणी आहे, तर तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटतंय? विरोधकाची हवा जायला सध्या, म्हणजेच त्यांना मत बी पडू शकणार नाही. यांनी लाडकी बहीण योजनेत 1500 रुपये महिलाला दिले, यांनी 70 वर्षात बी महिलाला दिले नाही. शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं, त्यानंतर वयोवृद्धांना पगार वाढवून दिली, गोरगरिबांना स्त्रियांना अर्ध भाडं दिलं, मजुराला सवलत दिली, घरकुलाची स्कीम दिली सुद्धा. एकंदरीत सरकार जे आहे ते जनसामान्यांच्या साथीचं आहे असं म्हणायला हरकत नाही, बरोबर आहे ना? ही सीट विदर्भात आपल्या करोडोच्या मताने. जे विरोधी उमेदवार आहेत उबाटा गटाकडून ते स्वतःला वारकरी म्हणून संबोधत आहे, ते हिंदूवादी चेहरा म्हणून ते स्वतःला सिद्ध करून दाखवत आहे. जे विरोधी गटाचे उमेदवार आहेत ते खरंच वारकरी आणि हिंदुत्ववादी आहेत का, याबद्दल तुमचं म्हणणं काय? मला सांगायचं झालं तर ते जे विरोधी गटाचे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते कोणत्याही प्रकारे आमचे वारकरी नाही आहेत. त्यांनी गळ्यामध्ये विना घातल्यामुळं आमचा पूर्ण वारकरी संप्रदाय त्यांच्यावर नाराज झालेला आहे. पहिली गोष्ट, मी कीर्तनकार आहे, मी प्रवचनकार आहे, माझी अध्यात्मामध्ये PhD झालेली आहे. मी कुठेही असं वाचलं नाही. तुम्हाला उदाहरण जर सांगायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराज तुकोबाराकडे जायचे, तुकोबारायांचं दर्शन घ्यायचे, त्यांच्या पाया पडायचे, त्यांना नमस्कार करायचे, पण कधी तुकोबारायांच्या विना हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यात मी पाहिलेला नाही. आणि हा जो उमेदवार आहे हा आध्यात्मिक नाही आहे, तो मंत्रालयात काम करत होता आणि तो वारकरी नाही आहे. वारकऱ्याचा आव आणून तो जनतेची देशभूल करण्याचं काम या ठिकाणी करतोय. तर एकंदरीत वारकऱ्याचा वाव आणण्याचं काम हे उबाटा गटाच्या उमेदवाराकडून झालेलं आहे असं काकांचं म्हणणं आहे. मतदारसंघामध्ये कुणाची हवा आहे सध्या? सध्या तर आमचे संजयजी रायमुलकर यांची हवा आहे. तर मतदारसंघामध्ये विकास झालाय का? आम्ही एका खेड्यामध्ये राहून सुद्धा आमच्या खेड्यामध्ये रात्रंदिवस आम्ही एक फोन केला तरी त्यांच्यामुळे आमचा विकास होतो. दुःखात असो सुखात असो कुठल्या एखाद्या इमर्जन्सी कामामध्ये असो तरीही आमदार साहेबांना असो त्यांना कधी अर्ध्या रात्री फोन करा, ते आमचा फोन कधी मिस करत नाहीत. आम्हाला प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक गावामध्ये सुखा दुःखामध्ये येऊन जाऊन हे आमदार साहेब सतत राहिलेले आहेत आणि याच्या पुढे सुद्धा आमदार साहेबच राहतील. कारण हे बाहेरचे जे आता आलेले इलेक्शनसाठी हे जे मुंबईवरनं खुर्च्यावरून आलेले यांना खुर्च्यावर पाठवण्याची आम्ही 20 तारखेच्या पुढे ही जागा त्यांना त्यांची दाखवणार आहे. म्हणून संजय रायमुलकर हे वन शो
हा एकच आमदार आमचा लाडका आमदार आहे आणि अतिशय विजयाने आजच विजय झालेला आहे. कारण की ज्यावेळेस संजय भाऊ रायमुलकर आता हे बघा यांचे 15 वर्षापासून आमच्या प्रत्येक खेड्यामध्ये शहरामध्ये यांची कारकिर्दी चालू आहे. आज जो अपक्ष उमेदवार आहे यांचा आम्हाला चेहरा अजून कुठे दिसलेला नाहीये. यांचं गाव कुठे आहे हे आम्हाला माहिती नाहीये. हे राहतात कुठे हे सुद्धा आम्हाला या विभागात आमच्या मेहकर तालुक्यामध्ये कुठेही माहित नाही. पण आमचे जे लाडके आमदार आहेत हे साऱ्या लेकरांच्या मनाभावापासून हे सर्वांच्या उठत राहतात. म्हणून आम्हाला हे तर काहीतरी आता विरोधक तर बोलणारे झाले पण विरोधकांची जागा त्यांना 23 तारखेला त्यांची जागा त्यांना दिसणार आणि त्यांनी बाय इज्जत त्यांनी रिझर्वेशन करून घ्यावं आणि मुंबईचं तिकीट बुक करावं. त्यांचं डिपॉझिट नक्की जप्त होणार असं तुमचं म्हणणं आहे? जप्त नाही झालं तरी चालेल पण त्यांचं रिझर्वेशन मुंबईचं हे फायनलच मेहकर तालुक्यातून होणार एवढंच बोलतो. धन्यवाद काका तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया. तुम्हाला काय वाटतंय मतदारसंघामध्ये कोण निवडून येईल? संजय भाऊ रायमुलकरच येतील. संजय भाऊ नक्की निवडून येतील. आता कुठून आला तुम्ही? आम्ही गणपूरून आलो आणि मी स्वतः युवराश्रमून आलो. ते विकास पुरुष म्हणून त्यांना या ठिकाणी ओळखलं जाते. तर बघूयात येत्या 23 नोव्हेंबरला कोणाची जनतेचा कौल कोणाला असेल तर. धन्यवाद.